हाय गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मिनी व्लॉगमध्ये. आज सकाळी सकाळी कॉलेजच्या दिशेने गेले होते आणि कॉलेजमधनं कॉल आला होता, थोडंसं काम होतं त्याच्यामुळं. मग काय काम वगैरे झालं, अर्धा निम्मा दिवस तर कॉलेजमध्येच निघून गेला होता. मग घरी आले आणि हा हेअर कलर ट्राय करायचा होता. मला खूप दिवसापासून आणला होता, एकटे लावला तर जमलं नसतं. त्याच्यामुळे म्हटलं आज दीदी होती तर हेअर कलर लावूनच घ्यावा. मग काय सगळं मिक्स वगैरे केलं. मग दीदीला म्हटलं चला ॲटलिस्ट घरात तर काय तसंच काम नाही करत, म्हटलं ॲटलिस्ट हेअर कलर तरी लावून दे. मग काय तिने हेअर कलर लावून घेतला. बघायचं होतं यार, असं खूप जणांचं मी ऐकलं होतं की छान आहे हेअर कलर, म्हणून म्हटलं ट्राय करा. मग काय 40 to 45 मिनिट्स ठेवायचा होता. म्हणून म्हटलं तो पण काय ते खाऊन घ्यावा. पास्ता बॉईल करायला टाकला होता, कारण की दुसरं तर काय ऑप्शन नव्हतंच मला बनवायला. म्हणून म्हटलं पास्ता बॉईल होईपर्यंत किचन आवरून घेतलं. मग काय घेतला पास्ता बनवण्यासाठी. पटकन पास्ता बनवून घेतला, कारण की सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. एवढी भूक लागली होती ना मला. म्हणून फायनली आपला पास्ता इथं रेडी झाला होता. खूप टेम्पटिंग दिसत होता यार, काय सांगू. टेस्ट पण तशीच आहे त्याची. मग काय खाऊन वगैरे झाल्यानंतर केस वगैरे वॉश करून घेतले. आय डोंट नो तुम्हाला कलर दिसतो आहे का नाही, बट 1-2 यूज नंतर तो नक्कीच दिसेल. कारण असं तसं तो उन्हामध्ये दिसतो असं सगळ्यांचं म्हणणं आहे. काय माहीत, मग आता माहीतच नाही मला, बघूयात नंतर. असं तसं तुम्हाला ही क्लिप बघून तर तुम्हाला कळलंच असं नाही यार. फोटो आणि रीलसाठी मी रेडी झाले होते, पण खरं सांगते एवढी हवा येत होती ना, कसे माझेच फोटो मीच काढले. मग काय संध्याकाळचा टाईम झाला, चहा पिल्या आणि डायरेक्ट जेवणाच्या तयारीसाठी लागले. जेवण बनवलं काय तुझं 25 किलो वजन आहे काही पण. चल मग काय जेवण वगैरे झालं, तो आले होते बाहेर राहून. माझं असं भेटलं नेक्स्ट ब्लॉगमध्ये.